तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे। अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील घोटीमधील दुधाळेश्वर मंदिर येथे यात्रा संपन्न झाली। या यात्रा काळामध्ये त्रिदिनी सप्ताह नियोजन करण्यात आले होते। स्वयंभू महादेवाच्या मंदिरामध्ये हा सप्ताह संपन्न झाला। यामध्ये प्रथम दिनी हरिभक्त परायण दत्ता महाराज ननवरे यांची कीर्तन झाले। द्वितीय दिनी हरिभक्त परायण बाबा महाराज देवडे यांचे कीर्तन झाले। तिसऱ्या दिवशी झी टॉकीज प्रेम मोहन काका पाटील घोटीकर यांचे कल्याचे कीर्तन झाले। भारुडाचा कार्यक्रम झाला। या सर्व कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। विशेषतः महिलांचा सहभाग जास्त होता। तिन्ही दिवस अन्नदान झाले। शेवटच्या दिवशी मोठा महाप्रसाद झाला। नामदेव कांबळे, एकनाथ ननवरे आणि गोरख शेंडे यांनी 3 दिवसाच्या महाप्रसादाचे नियोजन केले होते। तसेच मोफत पाणी वाटप दिनेश निकम यांनी केले। शेवटी मंदिर प्रदक्षिणा झाली आणि कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी घोटी, निंभोरे, साडे, मलवडी, पाथर्डी या सर्व गावातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी यात्रा कमिटीतील गजेंद्र शेंडे, कांतीलाल शेंडे, रामा तात्या ननवरे, प्रल्हाद ननवरे, चेअरमन सुभाष वाघमारे, अण्णा शेंडे, सरपंच रवी वळेकर, पंडित तात्या वळेकर, राजेंद्र शेंडे, मंदिराचे पुजारी प्रसाद काका पाठक, तरुण वर्ग, हर हर महादेव मित्र मंडळ घोटी या सर्वांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला आमदार नारायण आबा पाटील, त्यांचे बंधू अतुल भाऊ पाटील या सर्वांनी उपस्थिती दर्शवली। गावातील सरपंच, उपसरपंच, राजकीय मित्रमंडळी, आजी माजी सर्व सदस्य हे सर्व यात्रेमध्ये सहभाग होते। परखड विचारांची लेखणी करते मनाशी संवाद, सत्य निनादते यानेच तेच समर्थ लेखणीचे वाद।